सारविल घर सडटा किती ओट्यावरी, हळदी कुंकवाचा मान उंबऱ्याला भारी, हळदी कुंकवाचा मान उंबऱ्याला भारी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी, तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथील या आहेत श्रीमती कृष्णाबाई ज्ञानदेव जगताप. वय अवघड 90 वर्ष. या वयात देखील त्या दररोज किमान 2 तास वाचन करतात. खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले यांची सावित्रीची लेख शोभणाऱ्या या आजी आजही वाचनाची आवड जोपासत आहेत. त्यांचीच ही मुलाखत आज आपण या आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार. बी वर्ल्ड या आपल्या चॅनलवरती मी बिपिन जगताप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आज वाचन संस्कृती कमी होत असताना, वाचनाची आवड जवळपास संपुष्टात येत असताना, एक 90 वर्षाच्या आजी आपलं दररोज किमान 2 तासाचं वाचन त्यांचं सुरू आहे. महात्मा फुले असं म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि सगळे अनर्थ एका अविद्येने केले. आणि म्हणूनच विद्या ही फार महत्त्वाची आहे, शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जे पितो तो गुरगुरतोच. आणि म्हणूनच 90व्या वयातसुद्धा आपल्या शिक्षणाची आवड ठेवून अनेक ग्रंथ मुखोद्गत करणाऱ्या आणि आपल्यासोबत अनेकांना वाचनाची आवड निर्माण करणाऱ्या श्रीमती कृष्णाबाई ज्ञानदेव जगताप आज आपल्यासोबत आहेत. मी आजींचं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. मला सांगा आजी की आज वाचन संस्कृती कमी होत असताना तुम्हाला तसं शालेय शिक्षण कधी झालं, कुठं झालं आणि तुम्हाला वाचनाची आवड कशी निर्माण झाली? आता मला वाचनाची आवड निर्माण झाली, पण ते आमच्या वडिलांना आम्हाला 2-4 भाव आणि आम्ही 2-3 बहिणी. आम्हाला काही शिक्षण शिकवलं नाही आमच्या वडिलांनी आणि लहानपणीच आमचं लग्न करून टाकलं. त्यामुळं नांदाई आल्यावर आम्हाला सगळी कामं करावी लागली आणि त्या कामातनं आम्ही काही मुक्त होणार नाही. मग ती खुरपण करणं, ज्वारी काढणं, खपला काढणं, खड्याचं करणं, ती सगळं आमच्यावर जोखमदार पडली. म्हणजे शेती करत होता लहानपणापासून? शेत करत होतो लहानपणापासून. मग शेती करता करता मग मुलं बाळ झाली, मुलांची लग्न झाली, नातुंड झाली. मग मला परमार्थ सुचला. मग परमार्थ सुचला, मग आया बाया जायला लागल्या आळंदीला ह्याला. मग मला वाटलं मला बी जावं, पण घरच्या माणसांना चोरून गेली. कुठं? पंढरपूरला? हां, आळंदी पंढरपूर यात्रा केली. हां, किती वर्षापूर्वी केली असेल? 30 वर्ष. 30 वर्षापूर्वी? 30-35 वर्षापूर्वी जवळ? नाही, म्हणजे सुरुवात 50 वर्षाच्या पुढं. बरं, 50 वर्षापूर्वी तुम्ही आळंदीला गेला? हां, ती मी मालकाला चोरून कुठं गेली मग शोधत आलं. आणि मग म्हणली कुठं गेली आणि कुठं नाही. मग गावची एक गाडी होती, त्या गाडीच्या तिथं आम्ही गाडी तळावर गेलो. गाडी तळावर गेल्यावर म्हणली आता गावली माऊलीची माणसं इथं. आमच्या मालकाचं नाव माऊली होतं ना, ज्ञानेश्वर माऊली. म्हणली माऊलीची माणसं गावली. मग घरी निरोप दिला. मग गावली माऊलीची माणसं म्हणली. मग तिथनं मोर पंढरीला गेलो. पायवारी? हां, पायवारी. मग दर्शन घेतलं आणि त्या गाडी तळावरच राहिलो. गाडी तळावर राहिलो. मग सगळ्या बाया वाचन ही करायच्या. मला पण वाटायचं की मला बी वाचा यावं. मग मी बी प्रयत्न करू लागली त्या वाचण्याचा. प्रयत्न करण्यासाठी काय काय केलं सुरुवात? प्रयत्न करायसाठी आधी छोटी छोटी माणसाची गाणी ऐकली, प्रवचन ऐकलं, कीर्तनात बसून कीर्तन ऐकलं, अभंग कशी घेतात कसं नाही हे सगळं मनात आलं. मग हरिपाठ घेतला. मग हरिपाठाचं वाचन करायला लागले. त्यासाठी अगोदर 12 शिकावी लागली असेल ना? 12 शिकली, मूळाक्षरं शिकली. मूळाक्षरं आधी शिकली, मग 12 ठीक शिकली. 12 छोटी छोटी अक्षर, मग छोटी छोटी अक्षरं शिकली. हां, मग आता ते करत असताना मग ज्यावेळेस असं वाटलं की आता आपल्याला बाबा हे शिक्षण घ्यायचं आहे,
तर ते शिक्षण घेत असताना मग घरातल्या लोकांनी सहकार्य केलं का तुमच्या मालकांनी? यांनी पुस्तकं काय आणून कोणी दिली पुस्तकं? स्वतःच घेतली. कुठली कुठली पुस्तकं? बाराखडीची? बाराखडी, उजळणी, मग हरिपाठ घेतला, मग तुकाराम महाराजचं 12 अभंग घेतलं, ते पुस्तक घेतलं. आणि तुमचं नामदेवाचे लग्न हे मग ते पुष्कळ वाचन केलं. मग पण त्यावेळेस तर तुम्ही जात्यावरती ज्यावेळेस दळण बिळण दळायचा, हो, त्यावेळेस तुम्ही ती जुनी गाणी जुन्या ओव्या ती पण म्हणायचा. ते पाठ करून करून ऐकून ऐकून म्हणायचं. तुम्हाला असं वाटायला लागलं की आपण स्वतः जाता शिकावं, म्हणजे आपल्याला ते पाठ होईल. किती वर्षापूर्वी असं चाललेलं? आता 90 वर्ष. कुठल्या काय ओव्या आठवत आहेत का होय, जात्यावरच्या? म्हणू का? आधी म्हणते, आनंदाची दिपवाळी घरी बोलवा वनमाळी, घाली ती मी रांगोळी गोविंद गोविंद, घाली ती मी रांगोळी गोविंद गोविंद. ती जुन जोंधळ नवघव पावन आलं मला, चांद सुरव्या दोघ भाव. दळान दळी ती जुन जोंधळ राशीच, पावन आलं मला गुरु महाराज काशीच. दळान दळती मंदिरी याव विष्णू लवकरी, माझं चित्त शुद्ध करी गोविंद गोविंद. ती सगळ्या जातेवरच्या ओव्या. बहिणाबाईंची ओवी पण असेल? महिनावाची ओवी तर काय माझ्या ध्यानात नाही बाबा. मन वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकलं हाकलं तरी ती उभ्या पिकावरच जात. तसंच आहेत बहिणाबाईंची सुद्धा. बहिणाबाई तुम्हाला माहित नसतील, परंतु आपल्या बहिणाबाई सुद्धा अशा फार काही लिहिता वाचता न येणाऱ्या, परंतु स्वतः स्वरचित अशा कविता त्यांनी लिहिल्या. आणि अनेक त्या कविता खूप. संसार जसा तवा चुलीवर, आधी हाताला चटके मग मिळती भाकर. तरी बहिणाबाईंची कविता आहे. तसेच ओव्या सुद्धा होत्या. या जात्यावरच्या ओव्या म्हणता म्हणता तुम्हाला ज्या शिक्षणाची ओढ लागली, तेच मग सुरुवातीला कोणती कोणती पुस्तक वाचायला सुरुवात केली? पुस्तक हे काय, हरिपाठ वाचायला लागली, ज्ञानेश्वरी वाचायला लागली, आणि तुमचं ती गणपतीचं स्तोत्र वाचायला, एकनाथाचा अभंग. आता ती जे वाचताय ना, आता सध्या तुम्हाला माहित नसेल, माझी योग्याची माऊली जिनानी गंबली प्रगट केली, अध्यात्म्याचा दाविला रूप, चैतन्याचा दीप उजळीला, 56 भाषाचा केला सगौरव, भववर मी नाम उभारिले, सर्वनाच्या मिशे बैसावे येऊनी, साम्राज्य भवानी सुखी नांदे, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एकतरी व्हावी अनुभवावी, एकतरी व्हावी अनुभवावी. जन्म घ्यावा पाप पुण्य करुनी, जन्म येतो प्राणी नरदेह होऊनी, हानी केली रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला, तम म्हणजे काय नरकाची केवळ, रजतो संबळ माया झाळ, तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ, करावा परमार्थ आहिरनिशी, आहिरनिशी सदा प्रमार्थ करावा, पाय न ठेवा वाड मार्गी, आडमार्गी कोणी नर जे जातील, त्यातून काढील तोच ज्ञानी, तोच ज्ञानी खरा तारी दुजी अशी, वेळोवेळी त्याशी शरण जावे, आपण तरला नव्हे ते नवल, कुळ उदरिले सर्वांचे तो
उदरले कुळ आपण तरला तोच एक झाला त्रिलोक्यात झाला दैत्याचे तर आज पाहिलं आपण की 91 वर्षातसुद्धा वाचनाची आवड असणारी आजी अतिशय चांगलं पुस्तकं वाचतात, पाठांतर चांगलं आहे, वेगवेगळ्या कविता म्हणतात आणि आज आपल्याकडं व्हॉट्सॲपच्या दुनियेत आपण वाचन विसरलेलो आहोत. मला सांगायला आनंद वाटेल की त्या माझ्या आजी आहेत आणि त्यांच्यामुळंच मला खूप अभिमान वाटतो की त्यांच्यामुळं मलाही वाचनाची आवड निर्माण झाली आणि मी ज्या कथा, कविता, कादंबऱ्या वाचतो त्या एकमेव असा वाचक आहे की जे अतिशय तन्मयतेने ते सगळं ऐकतात आणि म्हणून कुठल्याही वाचकाला अतिशय चांगल्या अशा ऐकणाऱ्याची सुद्धा गरज असते आणि मला असं वाटते त्या खूप चांगलं ऐकत असतात आणि म्हणूनच मला सांगायला आनंद वाटेल की आज वाचनाची संस्कृती लोप होत असताना 91व्या वर्षीसुद्धा वाचनाची आवड आपल्या डोक्यात, हृदयात जपून ठेवून आपण वाचन वाढवलं पाहिजे या उद्देशाने त्या वाचन करत असतात. शिका, दुसऱ्यांना ज्ञान द्या, तुम्ही मोठं व्हा, चांगले वागा, संस्कार चांगले लागू द्या, सगळ्यांना शिकवण चांगली द्या, हीच माझं सांगणं आहे. प्रगट केली अध्यात्म्याचा दाविला रूप, चैतन्याचा दीप उजळीला, 56 भाषाचा केला सगौरव, भववर्मी नाम उभारिले, सर्वनाच्या निशे बैसावे येऊनी, साम्राज्य भवानी सुखी नांदे.